तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। नेपाळमध्ये सोशल मीडियावर प्रतिबंध घातल्याने हिंसाचार झाला होता। अनेक लोकांचा यात जीव गेला। यावर अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात। सोशल मीडियावर बंदी घालणं हे उचित नाही, तर दुसरीकडे अशा प्रकारे कायदा हातात घेणं हे सुद्धा चुकीचं असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे। याबाबत या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूया। भ्रष्टाचाराविरुद्ध सोशल मीडियामध्ये आवाज का उठवला म्हणून नेपाळमध्ये जे आहे सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली होती। त्या विरोधात जर पाहिलं तर काल मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर आली होती आणि नेपाळच्या संसदेमध्ये घुसली होती आणि यामध्ये जर पाहिलं तर 18 ते 20 लोकांचा जे जीव गेलेला आहे आणि अनेक लोक या गंभीर जखमी झाले आहे। नेमकं अमरावती जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याबाबत काय वाटतं मी जाणून घेण्यासाठी अमरावतीच्या श्री शिवाजी कॉलेजमध्ये आलेलो आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। मला काय वाटतं तुला नेपाळमध्ये तो हिंसाचार उफाळून आला त्याबद्दल तुला काय वाटतं? तर मला असं वाटतं की आपण सर्व तरुण पिढी आहे, आपल्याला सर्व गोष्टींची माहिती असली पाहिजे। ज्या प्रकारे आपण संसदेमध्ये जाऊन ते आंदोलन केलं, त्या प्रकारे म्हणजे दुसरा पण पर्याय असू शकत होता आंदोलन करण्यासाठीचा, पण त्यांनी तो मार्ग निवडला। लोकशाहीचा महत्त्वाचा अंग आहे संसद, त्याच्यामुळे हे एक चुकीचं आहे आणि जे लोक मृत्यू पावले आहे हे आपल्या सर्वांसाठी एक दुःखद बाब आहे। तर अशा याच्यावर जर तुम्ही बंदी घालत असेल तर हा मार्ग खूप चुकीचा आहे आणि जर गव्हर्नमेंट याच्यावर बंदी घालत असेल तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जर तुम्हाला याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायची असेल तर देन त्याच्या आधी तुम्ही विद्यार्थ्यांशी बोला किंवा मग तिथे जे जेनझी आहे त्यांच्याशी तुम्ही कन्व्हर्सेशन करा। हा एक मार्ग शांततेतून पण जाऊ शकतो, तिथे नेहमी व्हायलन्सच असं नाहीये। तुम्ही आता म्हणताय की आंदोलन झालंय तर हा ठीक आहे, त्यांचं कोणी ऐकलं नाही असंही होऊ शकतं की गव्हर्नमेंटची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्याच्या थ्रू त्यांना विद्यार्थ्यांचं सुद्धा काय ओपिनियन आहे हे पण त्यांनी ऐकायला पाहिजे। तो मेरा इस पे ये मत है कि ये एकदम गलत हुआ है, वायलेशन हुआ है, मतलब फ्रीडम ऑफ स्पीच का वायलेशन हुआ है। एक स्टूडेंट अगर अपनी बात नहीं रख सकता, अगर जैसे कि मैं कल प्रोटेस्ट करता हूँ तो अगर कोई मुझे दबाएगा, मतलब सरकार मुझे दबाएंगी, तो ये बहुत ज्यादा गलत हुआ है, वायलेशन हुआ है, ये नहीं होना चाहिए था। निश्चितच ज्या प्रकारे नेपाळमध्ये जे सोशल मीडियावर बंदी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर आले, हिंसाचार झाला, त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेल्या आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।